ट्रॅव्हल नक्की करायचा कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. बरेचसे डेस्टिनेशन्स आले गेले, त्यात आशिष दादाने एक डेस्टिनेशन आणला विच इज अंदमान अँड निकोबार आयलँड्स. हां, आता प्रश्न तर इथे पण होता की तिथे गरमी कशी असेल. आयलँड डेस्टिनेशन आहे, मेचा महिना आहे, आपल्याकडेच एवढी गरमी आहे, तिथे केवढी असेल. सो आता बॅग्स तर पॅक्ड आहेत आणि आम्ही निघालो. जास्त विचार न करता जेवढी गरमी असेल, ज्या असेल बघून घेऊ. बाकीचे आपापले घरून तसेच कॅब करून येतील, जसं आम्ही निघू इकडनं आणि सगळ्यांना भेटू डायरेक्ट एअरपोर्टवर. बॅग खाली काढले. हो बस और एक बाउंड्री में ठेवली चला. पोचलो T1 टर्मिनल 1. आम्ही येऊन थांबलो, बट अजून आमचे बाकीचे कोणी आले नाही. वाट बघतो त्यांची. गेट नंबर 1 वरूनच आतमध्ये यायचं. इथंच थांबलं. आली सगळी एक एक करून आली. चला चलो चलो. हे बॅग टाक. मम्मी बॅग चेक करा. Join both the Cuba body. Seated between 1 to 34. आकाश एयर से चेन्नई पोर्ट ब्लेयर जाने वाले फ्लाईट तर बोर्ड केली. आता बस पुढचे 5 तास काढायचे आहेत. मुंबई टू चेन्नई, चेन्नई टू पोर्ट ब्लेअर. नैतिकना मी एकत्र होतो. आमच्या मधीतली सीट खाली होती. आता चेन्नई आल्यावर समजेल ती सीट भरते का नाही. फ्लाईट टेक ऑफ झाली आणि आम्ही जे झोपलो ते डायरेक्ट चेन्नईच्या हार्ड लँडिंगने आम्हाला उठवलं. चेन्नईला अर्धा तास थांबल्यानंतर फायनली पोर्ट ब्लेअरसाठी निघालो. बट या सगळ्यात आमचा झोपणं तर कंटिन्यू आहे. पण आता जेव्हा जाग आली तेव्हा समोर होता सबसे पहले तो आप सभी का मैं अंडमान निकोबार में स्वागत कर रहा हूँ. विनायक दामोदर सावरकर. सामने देखिए, सामने सगळ्यांचे बॅग्स टेम्पोत टाकत लावले एकत्र. आणि मग बसमध्ये 2 बस आहेत. एक आणि इथे लेफ्टला एक आहे. Do you want this seat? नो नो नो. Okay. बस इतना बस.
पोचलो प्रॉपर्टीवर सिल्वर सँड. आधी चेक इन करू मग आपण हॉटेल बघू कसं आहे. इथंच बीच आहे लगेच. तुला इंटरेस्ट नाही फिरणार माझी लेस लक्ष ठेव बस. क्रेझी क्रेझी. इथं पण वरती इन्फिनिटी पूल आहे तेवढा पार्ट. आणि बीच. त्याला बीच पण आम्ही बारीक पोरा वाटतं बा. वरती काय नाच गाणं चालू असतं. ही सगळे रूम्स आणि प्रत्येकाला समोर बाल्कनी आहे. म्हणजे प्रत्येकाला तो समोरचा व्ह्यू भेटेल जो आहे तो पुढे. मागे काय नाही बघायचं. क्रेझी. घर सोडला असता. सोड 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 लगेच सोड. मी असतो तर 607 एक होल रे. चाल आमची रूम हे सगळ्या लाईनीतच आपल्या रूम आहेत. बाकीच्यांच्या वरती. बॅग घेऊन येतो का माझी मग? ठीक आहे चला. ओके ओके ठीक आहे. दोघांना एवढा बेड रूम आणि व्ह्यू तोच जो आपण मागाशी समोर गेलो तोच व्ह्यू. वाह मस्त व्ह्यू आहे. बाथरूम बघू. बाथरूम कसं आहे? ओके चांगला आहे ना भाई. ओके ओके काय बरोबर तर आहे. हेड ड्रायर आहे ना खास बघले तर आता आणले ना तुम्ही. कोणी ना आणलं ना. हां हां बरोबर. काम आहे कामाची गोष्ट आहे. इथे काय आहे? लॉकर आहे. ॲमेझॉन बेसिक्स. तर कोणी दिल दरवाजा. चला आता फ्रेश झालो. तर जेवणाचा टाईम झाले. 1 वाजले ऑलमोस्ट. हां 1च वाजले परफेक्ट एक्झॅक्ट. बाकी सगळे बाहेर आल्यात. जेवायला जायचं आणि मग जे आहे ते बाकीचं टाईमपास. ज्याला आराम करायचा त्यांनी आराम करा. ज्याला फिरायचं त्यांनी फिरा. ज्याला संध्याकाळी फिरायचं त्यांनी संध्याकाळी फिरा. पण आता सध्या तरी थोडंच गरम आहे. म्हणजे असा आपल्या इथे जेवढा असते तेवढा एवढा नाही कमी आहे. तर आलो आम्ही बाहेर. मगाशी इथून गेलेलो. इथेच आहे जेवायला. आज आहे काय ते बघू. मगाशी तर सगळ्यांनी बोंबिल खाले. गुलाबजाम ठीक आहे ठीक आहे. ते होल सनस्क्रीनच आहे. चिकन दो प्याजा ठीक आहे. गुलाबजाम. दिस इज व्हेज पुलाव. दाल तडका. नॉर्मल राईस. फ्रूट्स पाहिजेत. फ्रूट्स तुला काय काय आहे? रोटी विचारायला लागेल. रोटी नाही मॅडम. मटर पनीर धन आलू बीन्स नान रोटी हे खाली आहे. रोटी तर इथे काय नाही. बाकी राहायचं झालं काय. रोटी गरम तू लागला पण लाईनला. मसाला कोक हा घ्या ना. मसाला खूप घ्या ना. चांगला आहे चांगला आहे. अरे मग गरम कसं असेल आता. असं स्वील करायचं. प्लेट भरली आपली. तर फ्राईड आलू अँड बीन्स. चिकन मसाला नाही चिकन दो प्याजा. सॅलेड अँड रोटी. बाकी रोटी येते अँड मसाला कोक. लाईट लाईट सध्या युट्यूबवर बघ व्हिडिओ. सर व्ह्यू. पूल आहे. पूल वरती जिम आहे. हा चाल दोघं.
एकदाच आपण जिम बघूया. हो ओल्ड स्कूल टाईप आहे. ओल्ड स्कूल हो ना. जास्त नाही पण कामाच्या गोष्टी आहेत. जे आहे ते कामाचं आहे. आले आली बॉडी आली 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 आली. कौर कमी आहे ना. मी बरोबर आहे. ते पण गन्स खात पडला आणि ते कोण वापरत नसेल. ते बघ जास्त बोलते तू. जास्त बोलते. बघ ना. नाही बघ ना. चंद्रावर डाग असतातच का? डाग असतात. बरोबर आहे. चुकीचं बोललो का? नाही बरोबर आहे. कुठं काय चुकते? तुझा चुकते बाई. चलो आलो रूमवर परत. दमळू गरम झाला सगळंच झाला. बापरे 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 बापरे. काय करायला लागेल ना. आलो शकते चांगला. आता परत आलो. आता डायरेक्ट 4 वाजता. कारण की लास्ट जे काय आहे ते थोडा ऊन कमी झाला की 4 वाजता रेडी होऊन खाली परतच. लांब बाहेर कुठेच नाही. ते बघ ना बेडवर ठेवली बघ ना. हायजीन नाही रे हायजीन. मला रूम चेंज करायला लागेल वाटतं. जा बिंदास जा. पोरं रेडी झालेत खाली जायला. ब्राऊन 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 मध्ये चलो. नाही सांगायला ब्राऊन झाला. हो सगळी रेडी. आपली चाय मम्मी दिल्या. हो प्रूफ हो दरवाजा उघडा ठेवून चालेल. घरचाच आहे सगळा. फोटोग्राफर तो यो आले आता आदित्य. ते आता फोटो 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 चालले. बघ ते बघ चालला बघ. ते कुठे चालले चाललं माहिती. जो आहे ना ते ना त्याच्या तो बघ त्यांच्यावर दे तिथे तुझा काढायला. मी असं चष्मा ना जामच चालले. बरेचसे लाईट मागे हाय भारी बट गरम जास्त होते. आता कपडा भिजायला लागला. आधी लेणे नाही काय नाही काय बरोबर आहे. फोटोग्राफर अरे फोरेक्सच काढताव. डोंट टीच मी. मावशी सकाळचा कॉर्सेट चांगला नव्हता याच्यापासून. नाही कॉर्सेट मस्त होता. कॉर्सेट एक नंबर होता. माझा का ग्रुपचे फोटो नाखत टाइम नाही रील करतात. मावशी जुनी 90s हिरोईन. रेखा रेखा बुटकी रेखा. पप्पाने फोटो काढून ब्रँड हे काय दिसते खरं खरं सांग कसं दिसते. कसं ब्रँड क्लास. टेम्पो वाला जीप पण ब्लॉग बघते त्यांचं कव्हर बघण्यासारखे नाही पण ऍडजस्ट करून घ्या. हा टेम्पो वाला. म्हणून तुला तुझे त्यासाठी तुला व्हिडिओ कॉल केला. ब्लॉग मध्ये तू नसेल तर व्ह्यूज नाही येत ना तेवढं. तुम्हाला आमची त्या व्ह्यू बद्दल म्हणून मला घेतलं. हा तुझा फेस व्हॅल्यू खूप आहे ना. जन्मो के साथ पुरा म्हणजे थर्ड क्वालिटीच नाही. काय हा झाला फोटो सेशन सगळ्यांचा. रिटर्न सनसेट डाऊन. रोज एवढं फोटो काढलं ना त्याच्यातून एक जास्तीत जास्त टाकशील केवढाच. लाईट
ऑलमोस्ट गेले. आलो आम्ही. बसलो आपली इथं चहासाठी. चहा 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 चाय. चाय चाय कॉफी टाईम. आता आम्ही वरती येऊन बसलो. इथे इंट्रोडक्शन आहे सगळ्यांचं एकमेकाशी आणि बर्थडे सेलिब्रेशन पण आहे. माझं नाव आई चंद्रकांत पाटील. धगधग मारली धगधग मारली. माझं नाव आई चंद्रकांत पाटील आहे. मी BCom करतो. बीचं काय सांगू? ऑबी ऑबी हॉबी गेम खेळतो. गेम झाले. माझं नाव करुणा प्रशांत पाटील आहे. मी हाऊसवाईफ आहे आणि माझ्या हॉबी जेवण बनवणार. आम्ही काय माझे मिस्टर पण खूप चांगले जेवण बनवतात. माझं नाव आशिष पाटील आहे. हिंदी हिंदी मेरा नाम आशीष पाटिल है. मैं भिवंडी का रहने वाला हूँ. मैं अपने मराठी बोल. तुला का बस. मेरा नाम आशीष पाटिल है. मैं भिवंडी का रहने वाला हूँ. मैं अपने फैमिली का कंस्ट्रक्शन बिजनेस ही देखता हूँ और मेरे केसरी के साथ मेरा आई थिंक 3rd टूर रहेगा. तो बहुत जैसे फैमिली जैसे मॉल रहता है टूर में, तो हमेशा अच्छा लगता है हमें केसरी में आने के लिए. आणि माझ्या बहीण भाऊला खूप आवडतात. यांच्यामध्ये मी फिरते आणि मला तो आनंद मिळतो. IT प्रोफेशन आहे आणि ठाण्याला राहतो आणि हॉबीमध्ये ड्रायव्हिंग, फोटोग्राफी आणि सिंगिंग, पण ते फक्त बाथरूम. केमिस्ट्री सब्जेक्ट. माझं नाव रुपेश ठाकरे. राहायला मी ठाण्यामध्ये आहे. केमिकल्स म्हटलं की जसं मला लाईफ इंट्रोड्यूस करेल की केमिकल टीचिंगमध्ये, केमिकल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, तर असं आमचं एक छोटं केमिकल बॉटिंग आहे. Happy birthday to you. Happy birthday dear Vihan. Happy birthday to you. बार बार ये गाए मेरी. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. वरतून आलो खाली. तर जेवणाची वाट बघतो परत. आता जेवणाची वाट बघायची. दादा काय करायचं. जेवायला घेतला होता. टाईम झालाय. चिकन करी, रोटी, भेंडी मसाला आणि यावी व्हेज घेतलं दोघं. 12 वाजल्या रात्रीचं. ही आपलीच लाईट फुल पाऊस पडते. आता याच्यानंतर दिसणार पण नाही. फुल पाऊस आहे. दिसत नाही, काहीच दिसत नाही. तेवढा आपल्याला थंडावा उद्या. इथं दिसते थोडं पाणी. आता हे नाही दिसत नाही काय. आता उद्या सकाळी आम्हाला इथून निघायचं हॅव्लॉगसाठी. आम्ही जाऊन झोपतो आता. फुल पाऊस पडते. सांगितलं पोरा चला.